सेल बॅलन्स अगेन्स्ट लेंथ 150 सेंटीमीटर. बघा, सेल बॅलन्स अगेन्स्ट लेंथ 150 सेंटीमीटर ऑन ए पोटेन्शियोमीटर वायर when shunted by resistance 5 ohm, right? When it is shunted by resistance 10 ohm, balancing length 25 centimeter. Balancing length when cell is in open circuit. Open circuit म्हणजे शंट कनेक्ट केलेला होता त्यावेळी. ओके, म्हणजे हा प्रॉब्लेम कुठल्या फॉर्म्युलावर बेस आहे? आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी इज शंट म्हणजे कॅपिटल आर, हा, L1 अपॉन L2 मायनस 1. आणि मला सांगा काय फाइंड करायचं ह्या फॉर्म्युल्यामध्ये? ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फाइंड काय करायचं आहे? बॅलन्सिंग लेंथ वेन सेल इज ओपन सर्किट, म्हणजे शंट कनेक्ट केलेली नाहीये त्यावेळी बॅलन्सिंग लेंथ काय असते? बॅलन्सिंग लेंथ असते L1 when are not connected. म्हणजे सर्किट कुठलं? ओपन सर्किट झालं, बरोबर, राईट? आता ह्यामध्ये सांगा मला, लक्ष द्या, दोन केसेस आहेत. ओके, वेन शंट 5 ओम कनेक्टेड अँड 10 ओम कनेक्टेड, इज राईट? दोन्हीला इंटररेजिस्टन्स सेम राहणार का नाही? एव्हरीवन, इन बोथ केसेस वेन 5 कनेक्टेड म्हणजे आपला दोन पार्ट आहेत, दोन्हीला इंटररेजिस्टन्स सेम राहणार, बरोबर आहे? हा, त्यामुळे मी काय म्हणणार, दोन्ही केसला आर रिमेन सेम ॲज आर, बरोबर? पहिल्या केसला काय, फॉर्म्युला काय होणार? कॅपिटल R1 शंट कनेक्टेड, ओके, L1 सेमच, L2 डॅश म्हणतो मी -1. दुसऱ्या ऑल्सो कॅपिटल आर शंट R2, L1 डिवाइड बाय L2 डबल डॅश -1. इज इट क्लिअर? एक आलं. आता फक्त मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचं आणि व्हॅल्यू पुढे. पहिल्यांदा बॅलन्सिंग लेंथ किती आहे, सॉरी शंट किती आहे? 5. ओपनची L1 फाइंड करायची, L2 किती आहे? 150. कन्वर्ट करायची गरज नाही, कारण ऑप्शन मध्ये सेंटीमीटरच आहे ना? -1. दुसऱ्याच्या वेळी रेजिस्टन्स झाला 10, बॅलन्सिंग लेंथ किती? L1 इन्क्रीज बाय 20 सेंटीमीटर आहे. इन्क्रीज बाय 25 सेंटीमीटर म्हणजे काय? 175. 150 प्लस 25 किती येणार? 175 ना? इज इट राईट? -1. आपण 5 चा 5 2 असं मॅच केलं चालतं ना? इज इट राईट? आता फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. L1 -150 मायनस क्रॉस मल्टिप्लाय करूया, कुठलं बरं पडेल? ठीक आहे, हेच बरं पडेल. क्रॉस मल्टिप्लाय करूया. L1 -150 हा 10 आहे, 175 झालं ना? L1 -150 बाय 150 आणि हा होणार 2 टाइम्स
L1 minus 175 is by 175. Right? बस कुठल्या टेबल मध्ये येते 150 आणि 175? 15च्या टेबल मध्ये येते काय? 15 10चा 25च्या टेबल मध्ये येते ना? 25 6 बरोबर. 26 चा किती? हा नाही 25च्या टेबल मध्ये दोन्ही येतात ना. 25 6 होणार ना इथं, आणि 25 7. 25 किती? 150. बरोबर आहे. आता हे 7 गेट मल्टिप्लायर 7L1 minus 150 is equal to 6 to the 12 L1 minus 175. Okay, 7L1. आता 150 into 15 7 चा किती? 105. So 10. 12L1 आणि 12 into 175 करा. That's 12 into 175. It is 2100. बरोबर आहे का बघा? मग 2100 या साईडला 7L1 चेक करा जरा. इज इट 2100? आय थिंक बरोबर आहे ते. बरोबर ना? 2100 मायनस कॅल्क्युलेशन वाईज हे -1050 त्याचं प्लस झालं -2100. इज इट राईट? 7 minus 12 minus 5L1 is equal to -1050. हा डिवाइड करा, बॅलन्सिंग लेंथ मिळेल. मग 1050 डिवाइड बाय 5. मायनस मायनस गेट कॅन्सल. इट इज 210 सेंटीमीटर इज आन्सर. बोर्डला प्रॉब्लेम बऱ्याच वेळा विचारलाय, सेम प्रॉब्लेम. तुम्ही जर बोर्डचे क्वेश्चन बघितला तर तेच न्यूमेरिकल असतात. फक्त हे असं सॉल्व्ह करायला लागतं. त्यामध्ये 210 आहे बी ऑप्शन. इज इट क्लिअर? काल सगळ्यांना प्रॉब्लेम काय नाही, फक्त मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलाय. मॅथमॅटिकली लेंदी आहे.